श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता अत्यंत सावध आणि सतर्क होण्याची वेळ आली आहे. ब्रह्मांडात ग्रहांची अशी काही भीषण उलथापालथ सुरू झाली आहे, जिचा थेट परिणाम तुमच्या राशीवर होणार आहे. वर्षाचे शेवटचे काही दिवस उरले असताना नियती तुमच्यासाठी सत्तेचा खेळ खेळत आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हे केवळ शब्द नाहीत तर विश्वाचा इशारा आहे. जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काळात तुम्हाला मोठा पश्चाताप करावा लागेल, कारण ग्रहांची या चाली तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहेत. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात वर्ष संपण्यापूर्वी 5 अशा धक्कादायक घटना घडणार आहेत ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. ही विनायक चतुर्थी तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरेल की भाग्योदयाची गुरुकिल्ली, हे सर्वस्वी तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. सभोवतालच्या गूढ हालचाली आणि लोकांच्या बदलत्या वागण्याकडे बारीक लक्ष द्या. वृश्चिक राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की संधी आणि संकट एकाच वेळी तुमच्या दारावर दस्तक देत आहेत. त्यामुळे गाफील राहणे तुम्हाला महागात पडू शकते. गुरुजींनी सांगितलेली वर्षाची ही शेवटची भविष्यवाणी दुर्लक्षित करू नका, कारण यामध्येच तुमच्या सुखाचे आणि संरक्षणाचे रहस्य दडलेले आहे. ही माहिती तुमच्या कल्याणासाठी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती सुटणार नाही. गणपतीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील. कमेंटमध्ये विघ्नहर्ता गणपती बाप्पा कृपा ठेवा असे नक्की लिहा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 2025 हे वर्ष तुमच्यासाठी एखाद्या रणांगणासारखे राहिले आहे. पण आता वर्षाचा हा शेवट तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य उलगडणार आहे. सध्या ब्रह्मांडात तुमचा राशीस्वामी मंगळ आणि केतू यांच्यातील ऊर्जेचा असा काही अदृश्य खेळ सुरू आहे की ज्यामुळे तुमच्या राशीवर प्रचंड मानसिक दबाव निर्माण झाला आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ही शांतता म्हणजे एका मोठ्या विजयापूर्वीची चाहूल आहे, हे विसरू नका. तुमच्या कुंडलीतील ग्रहांची ही उलथापालथ तुम्हाला अशा एका वळणावर आणून उभी करणार आहे, जिथे तुमची जुनी दुःख संपून नशिबाचे दरवाजे उघडायला सुरुवात होईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, पडद्यामागे नियतीने तुमच्यासाठी असा काही आराखडा तयार केला आहे की जो तुम्हाला शत्रूंवर विजय मिळवून देईल. पण सावध रहा, कारण वृश्चिक रास ही गुप्त गोष्टींची रास आहे. त्यामुळे तुमच्या विरोधात होणारी कारस्थानं सुद्धा तितकीच गुप्त असू शकतात. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या वर्षाची ही शेवटची विनायक चतुर्थी तुमच्या आयुष्यातील 7.5चा किंवा ढय्याचा प्रभाव कमी करण्यासाठी एक दैवी वरदान ठरणार आहे. ग्रहांच्या हालचालींकडे नीट लक्ष द्या. एकीकडे मंगळाचे साहस आणि दुसरीकडे बुद्धीचा दाता गणपती यांची ही युती तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सज्ज झाली आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ही चतुर्थी तुमच्या नशिबातील अडथळे तोडणारी ठरणार आहे. सध्या ब्रह्मांडात सुरू असलेली ग्रहांची उलथापालथ तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जेला बाहेर काढण्यासाठी प्रवृत्त करत आहे. या चतुर्थीच्या दिवशी ग्रहांची अशी काही विशेष रचना होत आहे, जी वृश्चिक राशीला गेल्या अनेक महिन्यांपासून असलेल्या कोर्ट कचेरी किंवा वादातून मुक्त करू शकते. वृश्चिक राशीच्या जातकांनो, बाप्पाचा हा प्रभाव तुम्हाला संकटांशी लढण्याची नवी शक्ती देईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, श्वास रोखून धरा, कारण ही पहिलीच घटना तुमच्या आर्थिक स्थितीचा पूर्ण चेहरामोहरा बदलून टाकणारी ठरणार आहे. ब्रह्मांडात ग्रहांची जी उलथापालथ सुरू आहे ती थेट तुमच्या धन आणि लाभस्थानावर प्रहार करत आहे. वर्ष संपण्यापूर्वी तुम्हाला अशा ठिकाणाहून पैसा मिळणार आहे ज्याची आशा तुम्ही पूर्णपणे सोडून दिली होती. वृश्चिक राशीच्या जातकांनो, मग ते रखडलेले सरकारी पैसे असोत, वडिलोपार्जित संपत्तीचा वाद असो किंवा दिलेले उसने पैसे, बाप्पाच्या कृपेने तो अडकलेला धनाचा ओघ अचानक तुमच्याकडे प्रवाहित होणार आहे. ही घटना इतकी अनपेक्षित असेल की तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास बसणार नाही. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ही केवळ धनलाभाची वेळ नाही, तर तुमच्या कष्टाच्या चिजा होण्याची वेळ आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुमची जी कामे शेवटच्या क्षणी येऊन अडकत होती, त्या कामांमधील विघ्न आता विनायक चतुर्थीच्या प्रभावामुळे कायमची नष्ट होणार आहेत. तुमच्या कुंडलीतील मंगळाचे प्रबळ स्थान तुम्हाला अशी ऊर्जा देईल की एकामागून एक तुमची सर्व रखडलेली कामे मार्गी लागतील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, सावध रहा, कारण ही संधी तुमच्या दरवाजावर एकदाच दस्तक देणार आहे. जर तुम्ही या काळात आळस केलात किंवा संधी ओळखण्यात चूक केली तर हातात आलेलं यश वाळूसारखं निसटून जाऊ शकतं, ज्याचा पश्चाताप तुम्हाला वर्षभर करावा लागेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा अचानक होणारा धनलाभ तुमच्या कुटुंबातील अनेक समस्या मुळापासून संपवून टाकेल. घरामध्ये सोन्या चांदीची खरेदी किंवा एखादा मोठा आर्थिक व्यवहार यशस्वी होण्याचे प्रबळ संकेत आहेत.
पण लक्षात ठेवा, हा बाप्पाचा आशीर्वाद आहे, त्यामुळे या धनाचा उपयोग चांगल्या कर्मासाठी आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी करा. ग्रहांची ही उलथापालथ सांगते की वृश्चिक राशीसाठी आता शून्यातून विश्व निर्माण करण्याची वेळ आली आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ही संधी गमावू नका, कारण ही तुमची वर्षभराची सर्वात मोठी आर्थिक झेप असणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता स्वतःला मानसिकदृष्ट्या घट्ट करा, कारण ही दुसरी घटना तुमच्या अंगावर काटा आणणारी आणि डोळ्यांत अंजन घालणारी ठरणार आहे. ब्रह्मांडात होणारी ग्रहांची ही भीषण उलथापालथ तुमच्या राशीतील सुप्त शत्रूंना आणि तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या जवळच्या नातेवाईकांना अत्यंत सक्रिय करणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हे पापी शत्रू तुम्हाला नवीन वर्षात सुखाचा घास घेऊ नये, यासाठी तुमच्यावर काळी जादू किंवा करणीबाधेसारखे अघोरी आणि नीच प्रकार करण्याचा प्रयत्न करतील. तुमचं हस्तखेळतं घर उद्ध्वस्त करण्यासाठी आणि तुमची मानसिक शांती हिरावण्यासाठी हे कपटी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे विसरू नका. वृश्चिक राशीच्या जातकांनो, अत्यंत सावध रहा. जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून घरात विनाकारण कटकटी, रात्रीची अनामिक भीती, घरातून विचित्र वास येणे किंवा घरातील कर्त्या व्यक्तीचे आरोग्य अचानक बिघडणे असे अनुभव येत असतील, तर समजा की शत्रूने आपला वार केला आहे. हे लोक बाहेरचे नसून तुमच्या घरात येणारे जाणारे, तुमच्याशी गोड बोलणारे, मुखवटा घातलेले नातेवाईक किंवा मित्र असू शकतात. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जर तुम्ही या धोक्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलंत, तर तुमचे येणारे नवीन वर्ष अत्यंत कष्टात आणि दुःखात जाईल. या दुष्ट शक्तींमुळे तुमची प्रगती थांबवली जाऊ शकते, ज्याचा पश्चाताप तुम्हाला आयुष्यभर करावा लागेल. पण घाबरू नका, कारण जिथे अन्याय होतो तिथे विघ्नहर्ता नक्कीच धावून येतो. या नराधम शत्रूंना धडा शिकवण्यासाठी आणि त्यांच्या काळ्या जादूचे वार त्यांच्यावरच उलटवण्यासाठी तुम्हाला विशेष धार्मिक उपाय करावा लागेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या विनायक चतुर्थीला किंवा मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन बजरंग बाण याचा 3 वेळा पाठ करा. घरातील मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शेंद्राचे स्वस्तिक काढा आणि दररोज सायंकाळी भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवा. हा उपाय केल्याने तुमच्या घराभोवती बाप्पाचे सुरक्षा कवच निर्माण होईल आणि तुमच्यावर केलेली कोणतीही काळी विद्या त्या पापी शत्रूंच्याच आयुष्यात भस्म होऊन त्यांना उद्ध्वस्त करेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता अत्यंत सावध व्हा, कारण ही तिसरी घटना तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारी ठरणार आहे. ब्रह्मांडात होणारी ग्रहांची ही भीषण उलथापालथ तुमच्या राशीतील सुप्त शत्रूंना आणि तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या जवळच्या नातेवाईकांना अत्यंत सक्रिय करणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हे पापी शत्रू तुम्हाला नवीन वर्षात सुखाचा घास घेऊ नये, यासाठी तुमच्यावर काळी जादू किंवा करणीबाधेसारखे अघोरी आणि नीच प्रकार करण्याचा प्रयत्न करतील. तुमचं हस्तखेळतं घर उद्ध्वस्त करण्यासाठी आणि तुमची मानसिक शांती हिरावण्यासाठी हे कपटी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे विसरू नका. वृश्चिक राशीच्या जातकांनो, अत्यंत सावध रहा. जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून घरात विनाकारण कटकटी, रात्रीची अनामिक भीती, कामात अचानक येणारे अडथळे किंवा घरातील व्यक्तींचे आरोग्य विनाकारण बिघडणे असे अनुभव येत असतील, तर समजा की शत्रूने आपला वार केला आहे. हे लोक बाहेरचे नसून तुमच्या घरात येणारे जाणारे, तुमच्याशी गोड बोलणारे, मुखवटा घातलेले नातेवाईक किंवा मित्र असू शकतात. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जर तुम्ही या धोक्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलंत, तर तुमचे येणारे नवीन वर्ष अत्यंत कष्टात आणि दुःखात जाईल. या दुष्ट शक्तींमुळे तुमची प्रगती रोखली जाऊ शकते, ज्याचा पश्चाताप तुम्हाला आयुष्यभर करावा लागेल. पण घाबरू नका, कारण जिथे अन्याय होतो तिथे विघ्नहर्ता नक्कीच धावून येतो. या नराधम शत्रूंना धडा शिकवण्यासाठी आणि त्यांच्या काळ्या जादूचे वार त्यांच्यावरच उलटवण्यासाठी तुम्हाला विशेष धार्मिक उपाय करावा लागेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या विनायक चतुर्थीला किंवा मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन बजरंग बाण याचा 3 वेळा पाठ करा. घरातील मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शेंद्राचे स्वस्तिक काढा आणि दररोज सायंकाळी भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवा. हा उपाय केल्याने तुमच्या घराभोवती बाप्पाचे सुरक्षा कवच निर्माण होईल आणि तुमच्यावर केलेली कोणतीही काळी विद्या त्या पापी शत्रूंच्याच आयुष्यात भस्म होऊन त्यांना उद्ध्वस्त करेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता आनंदाने स्वागत करा, कारण ही चौथी घटना तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखाचे ढग कायमचे दूर करणारी ठरणार आहे. ब्रह्मांडात ग्रहांची जी महाउलथापालथ सुरू आहे, ती आता तुमच्यासाठी सुवर्णकाळ घेऊन येत आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गेल्या कित्येक काळापासून तुम्ही ज्या जुन्या आजारांनी किंवा शारीरिक तक्रारींनी त्रस्त होता, त्यातून तुमची अनपेक्षित सुटका होणार आहे.
तुमची ऊर्जा आणि कार्यक्षमता इतकी वाढेल की तुम्ही दुप्पट वेगाने आपली कामे पूर्ण कराल. हे सुधारलेले आरोग्य तुम्हाला नवीन वर्षात यशाची उंच शिखरे सर करण्यासाठी लागणारी ताकद देणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, संपत्तीच्या बाबतीत तर बाप्पा तुमच्यावर कुबेराचा खजिना उघडणार आहेत. वर्ष संपण्यापूर्वी तुमच्या उत्पन्नाचे असे काही नवे मार्ग उघडतील ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. नोकरीमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाऊन मोठी पदोन्नती मिळण्याचे प्रबळ योग आहेत. तर व्यावसायिकांना एखादी मोठी डील मिळून अनपेक्षित नफा होईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ग्रहांची ही स्थिती स्पष्टपणे सांगतेय की नवीन वर्षात तुमच्या घरात महालक्ष्मी कायमस्वरूपी निवास करणार आहे. तुमची आर्थिक चणचण आता इतिहास जमा होणार असून तुम्ही सन्मानाचे आणि सुखाचे जीवन जगण्यास सुरुवात कराल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा केवळ योगायोग नाही तर तुमच्या आजवरच्या कष्टाचे आणि बाप्पावर ठेवलेल्या श्रद्धेचे फळ आहे. ज्या करिअरसाठी तुम्ही रक्ताचे पाणी केले तिथे आता तुम्हाला राजाश्रय मिळणार आहे. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि तुमचे विरोधकही तुमची प्रगती पाहून थक्क होतील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा बाप्पाचा आशीर्वाद आहे की तुमची विस्कटलेली आयुष्याची घडी आता सोन्यासारखी चमकणार आहे. नवीन वर्ष तुमच्यासाठी सुखाचा महासागर घेऊन येत आहे, त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता वेळ संपत आली आहे आणि नियतीचा हा अंतिम इशारा तुमच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. ब्रह्मांडीय शक्तींनी त्यांचे फासे टाकले आहेत आणि ग्रहांची ही महाउलथापालथ आता आपल्या परमोच्च बिंदूवर पोहोचली आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, वर्ष संपण्यापूर्वी समोर येणाऱ्या या पाचही घटनांकडे चुकूनही साध्या गोष्टी म्हणून पाहू नका. जर तुम्ही असेल नशिबात तर मिळेल या भ्रमात राहून या इशाऱ्यांकडे पाठ फिरवली तर लक्षात ठेवा, निसर्ग अशा लोकांना कधीच दुसरी संधी देत नाही जे डोळ्यांसमोर आलेली सुवर्ण संधी ओळखत नाहीत. हा बेसावधपणा तुम्हाला पुढच्या अनेक वर्षांपर्यंत संघर्षाच्या खाईत ढकलू शकतो. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या सभोवतालचे वातावरण आता झपाट्याने बदलू लागेल. ज्या गुप्त शत्रूंचा आणि आर्थिक बदलांचा उल्लेख आपण केला आहे ते तुमच्या आयुष्यात कोणत्याही क्षणी प्रगट होतील. सावध रहा, कारण वृश्चिक राशीचे लोक एकदा विश्वास ठेवला की डोळे मिटून घेतात, पण हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी ठरू शकते. जर तुम्ही या विनायक चतुर्थीच्या पवित्र मुहूर्तावर स्वतःला सावरलं नाही आणि गुरुजींनी सांगितलेल्या या धार्मिक उपायांकडे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या नव्या वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी अत्यंत वेदनादायक आणि मानसिक तणावाची असू शकते. हा केवळ इशारा नाही तर तुमच्या संरक्षणासाठी बाप्पाने दिलेला अंतिम आदेश आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, शेवटी हे लक्षात ठेवा की बाप्पाची कृपा आणि ग्रहांची साथ केवळ त्यांनाच मिळते जे वेळीच सावध होऊन कृती करतात. गुरुजींनी सांगितलेली वर्षाची ही शेवटची भविष्यवाणी दुर्लक्षित करू नका, कारण यामध्येच तुमच्या दुःखाचा अंत आणि सुखाच्या युगाची सुरुवात दडलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात याचाच अर्थ बाप्पाला तुम्हाला या संकटांतून बाहेर काढायचे आहे. गणपतीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि तुमची सर्व विघ्न बाप्पा स्वतःच्या अंगावर घेतील. आता ह्या व्हिडिओला लाईक करा आणि सर्व संकटे दुःख दूर करण्यासाठी कमेंटमध्ये जय विघ्नहर्ता गणपती बाप्पा कृपा ठेवा असे पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.